मुसळधार पावसाचाही अडथळा न मानता वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेचा संकल्प जपत धन्वंतरी ज्ञानई डॉक्टरांची दिंडी या उपक्रमांतर्गत दुसऱ्या वर्षी फिरते हॉस्पिटल पंढरपूर वारीसाठी रवाना करण्यात आले। लाखो वारकऱ्यांना मोफत आणि तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे। या फिरत्या हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन ठाण्यातील कॅडबरी जंक्शन ब्रिज खाली घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या यू टर्न येथे करण्यात आले। यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे महाराष्ट्र संघटक तथा माजी खासदार आनंद परांजपे, ठाणे महापालिकेचे सभागृह नेते हणमंत जगदाळे तसेच विविध नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक आणि मान्यवर उपस्थित होते। प्रचंड पावसामध्येही पांडुरंगाच्या आशीर्वादाने आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहोत। वारी दरम्यान वारकऱ्यांना तातडीची आरोग्य सेवा मिळावी यासाठी डॉक्टर, परिचारक आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचे पथक सज्ज आहे, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली। या उपक्रमासाठी शिवसेना डॉक्टर सेलचे कार्याध्यक्ष डॉक्टर जालिंदर भोर, अध्यक्ष डॉक्टर धनंजय पडवळ, राज्य उपप्रमुख तथा नगरसेवक डॉक्टर अनिकेत जोगदंड, सचिव डॉक्टर प्रतीक राणे आणि विभाग प्रमुख माणिक शेट्टी यांच्यासह राज्य, ठाणे व मुंबई विभागातील पदाधिकारी आणि वारी मार्गावर फिरते हॉस्पिटल विविध ठिकाणी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार, औषधोपचार तसेच आवश्यक वैद्यकीय मदत देणार असून या सेवेमुळे हजारो वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। रामकृष्ण हरी। आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की पंढरपुरातील दिंडीची सुरुवात झालेली आहे आणि आमच्या शिवसेना डॉक्टर सेलचे आमचे अनिकेत जोगदंड यांच्या संकल्पनेतून फिरता दवाखाना ही मोहीम या ठिकाणी सलग दुसरं वर्ष आहे। म्हणजे गेल्या वर्षी या संकल्पनेची सुरुवात झाली होती। या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला गेल्या वर्षी सुरुवात झाला। सलग हा दुसरा वर्ष आहे आणि दिंडीमध्ये पूर्ण डॉक्टरांची टीम जी आहे शिवसेनेची, या शिवसेनेच्या डॉक्टरांच्या टीमच्या माध्यमातून तेथील वारकऱ्यांना तिथे जी काही आरोग्य सेवा, जे काही आरोग्यविषयी अडचणी येणार आहेत त्यावरती या फिरत्या दवाखान्यामुळे त्या ठिकाणी त्या वारकऱ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे। त्याच्यामध्ये आपण मेडिसिन वगैरे आपण ही पाहतात तर ही व्हॅन जी आहे ही फक्त मागे ट्रक नसून त्याच्यामध्ये पूर्णपणे एक हॉस्पिटल त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये ICU बेड आहे आणि इतरही 2-3 बेडची त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, म्हणजे जेणेकरून जे इमर्जन्सी काही रुग्णाला काही प्रॉब्लेम झाले असतील त्याला ICUमध्ये शिफ्ट केलं जाणार आहे आणि तात्काळ ज्याला काही छोटे मोठे आजार उपचार असतील त्याच्या बाहेर त्या ठिकाणी शेड या ठिकाणी येणार आहेत, म्हणजे जिथे कॅम्प लागेल त्या ठिकाणी रुग्णांची सेवा त्या ठिकाणी केली जाणार आहे।